पालक मुलामुलींच्या लग्नाच्या बाबत विचारायला आलेले आहे. उत्तर आहे, खूप स्थळं येतात, उत्तर देत नाही, निघून जातात आणि मनाप्रमाणे स्थळ मिळत नाही. अशा स्वरूपाच्या समस्या आपण घेऊन आलात. यामध्ये अनेक बाबींचा त्रुटी आणि समावेश आहे. अनेक कुटुंबियांना मुळातच आपली देवी फार कमी लोकांना माहीत आहे. आपली आई कोणती, वडील कोणते. वडील म्हणजे खंडेराव, आई म्हणजे देवी. अनेक कुळांना देवी खंडोबाविषयी अनभिज्ञता आहे. म्हणून सर्वप्रथम देवी आणि खंडोबा हे आई वडील आहेत. तुम्ही ज्यावेळी तुमच्या मूळ देवी आणि खंडोबाची उपासना कराल त्यावेळी पहिला आशीर्वाद स्वामी देते, तोपर्यंत नाही. हे पहिलं लक्षात घ्या. आणि इथे काही भाग्यवान लोक आलेले आहेत की छत्रपतींनी या महाराष्ट्रावर, भारतावर अनंत उपकार केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये 96 कोळी आणि 7,000 कोळी असा क्षात्रधर्म लिहिलेला आहे. तो इथे उपलब्ध आहे. त्याच्या परिशिष्टामध्ये, सूचीमध्ये महाराष्ट्रवासियांची गोत्र, देवी, खंडोबा हे लिहिलेलं आहे. ती सूची काढा, ती वाचा आणि वर्षातून एकदा देवी खंडोबाला जाऊन या. देवीला जाताना हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य परिवारानं वर्षातून एकदा तरी करा. तर खंडोबाला जाताना एक धोतरपान उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत आणि पुरणा वरणाचा नैवेद्य, यापेक्षा अन्य काही लागत नाही. आणि या गोष्टी सर्वसामान्य मध्यम गरीब लोकांना परवडणाऱ्या आहेत. या व्यतिरिक्त कोण काय करत असेल तो भाग गौण आहे. परंतु सामान्य माणसाला या बाबी परवडणाऱ्या असून त्यांना अनुभूती देणाऱ्या बाबी आहे. म्हणून आपली देवी कोणती आहे? सप्तशृंग आहे का? तुळजापूर आहे का? कोल्हापूर आहे का? की माहूर आहे? याची खातरजमा त्या ग्रंथात करावी. आणि वर्षातून एकदा जाऊन कुलधर्म कुलाचार सोबत करावेत. देवी खंडोबाचा सन्मान करावा. आणि आम्हाला देवी खंडोबाचा सन्मान केल्यावर 8 दिवसात तुम्ही तुमच्या अनुभूती येऊन सांगा. फक्त गर्दीच्या दिवशी जाऊ नका. रविवार असेल तर खंडोबाकडे गर्दी राहील. एरवी दिवशी जा. ते काही त्या मंदिरातून पळून जाणार नाही. भगवती फक्त मंगळ शुक्रवारी त्या मंदिरात राहते असं नाही. 24 तास तुमच्यासाठी ती दैवत तिथे उभी आहेत आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून वाराचं बंधन नसावं. तुमचे मनाजीराव तुमच्याजवळ किती वेळ आहे त्याचं ते तुम्ही बघा. म्हणून आपण या पद्धतीनं कुलधर्म कुलाचार करून वर्षातून एकदा देवी खंडोबाला जाऊन सन्मानित करून विवाह इच्छुक उपवर मुलामुलींसाठी विवाह मंडळ इथे उभं आहे. तेच तर दुर्गा सप्तशती दाखवत आहे, खंडोबाचा ग्रंथ दाखवत आहे. आणि इकडनं जरी काही त्रुटी राहिल्या तर विवाह मंडळानं त्या त्रुटी भरून काढाव्यात. की विवाहासाठी सप्तशतीचे 14 पाठ केलेच पाहिजे, 7 पाठ मल्हारी केलेच पाहिजे. तेव्हा आईवडिलांची, खंडोबाची, देवीची कृपा त्या कुटुंबाला मिळेल. म्हणून हे पहिलं लक्षात ठेवावं. यात अजून तुम्ही काही उपप्रश्न विचारणार आहात. आमचं आडनाव पाटील आहे, देशमुख आहे, जोशी आहे, देशपांडे आहे. ही आडनावं नाहीत, कुळं नाहीत, हे हुद्दे आहेत. अनेक जणांनी गावाची नावं आडनावाला लावलेली आहेत, ती कुळं नाहीत. म्हणून आपण या जुन्या लोकांना विचारून आपल्या कुळाचं मूळ कुळ, आडनाव काय आहे त्याची खातरजमा करून मग त्या विषय सूचीमध्ये हात घालावा. पाटील आहे तर नेमके पाटील, गावाची पाटीलकी मिळाली म्हणून पाटील झाले, ते आडनाव नाही. देशमुखी मिळाली म्हणून देशमुख झाले, आडनाव नाही. म्हणून आपलं कुळ कोणतं आहे
त्याची कृपया आपण खातरजमा केल्यावरच आपणाला योग्य दिशा मिळेल.